जिल्हा परिषद सदस्य दामोदरताई, त्याचबरोबर माजी सरपंच याऊलताई व अकोले जहागीरच्या माननीय सन्माननीय धर्मेताई व इथे उपस्थित असलेले आता जास्त कोण हे आहे हे लक्षात नाही येत आहे, त्यामुळे आपल्या मंचकावर उपस्थित असलेली सर्व प्रतिष्ठित मंडळी यांना मी वंदन करते व आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व माझे प्रतिष्ठित वरिष्ठ समाज बांधव आणि भगिनी, या आज आपण ज्या समाज मेळाव्याकरता जमलेलो आहोत, तर सर्वप्रथम आपण असं बघूया समाज म्हणजे काय. लोकांचा छोटा छोटा समूह एकत्रित जेव्हा येतो तेव्हा समाज बनतो आणि हा समाज आपल्या बारीक समाज आहे आणि ह्या विचारांची देवाणघेवाण होऊन मग एकत्र हा समाज झाला आणि बारीक समाज हा काय म्हणून प्रसिद्ध आहे. परंपरागत पाणशेती, पिंपरीची शेती करणारा म्हणून प्रसिद्ध आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामधलं बारीक समाजाचं जवळपास 25 लाखापर्यंत, थोडंफार मागे पुढे असू शकेल, 25 लाखापर्यंत आपली बारीक समाजाची लोकसंख्या आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 3 लाखापर्यंत आपली लोकसंख्या आहे. त्या खालोखाल अकोला जिल्ह्यामध्ये आहे आणि आपल्या हिवरखेडमध्ये मी आताच ऐकलं 3000 आपला बारीक समाज आहे. तरीही आपल्या इथे बारीक सरपंच व्हायला एवढा वेळ लागतो. याचं एवढं मोठं दुर्दैव काय. आताच मला येऊलताई माजी सरपंच यांच्या बोलण्यातून लक्षात आलं. तर मग आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला की आपल्या समाजाचं अस्तित्व या इतर समाजाला प्रस्थापित त्यांना कळत नाहीये. तर युनिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉवर ऑफ कम्युनिटी. एकत्रित व्हा, संघटित व्हा. आपलं संघटन, आपली बाजू आपण समाजाला दाखवून द्या, इतर प्रस्थापित वर्गांना दाखवून द्या, तेव्हाच आपली किंमत कळते. कसं आहे माहिती आहे, मागितल्याशिवाय काहीही मिळत नाही. आताच मी आपल्या स्टेजवरील मान्यवरांना विनंती केली, त्यांनी मला सन्मानाने सुरुवातीला बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी पूर्ण मंचकावरील सर्व प्रतिष्ठितांचे आभार मानते. तर अशा प्रकारे आपल्याला मागावं लागेल, आपल्याला झटावं लागेल आणि आपलं समाज, आपली किंमत ह्या प्रस्थापितांना दाखवण्यासाठी एकत्रित आलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. आणि त्याबरोबर आपल्या जो महिलांचा समाज म्हटलं की महिला, पुरुष, स्त्री वर्ग सगळा आला. या महिलांना सुद्धा या प्रवाहामध्ये आपण ओढलं पाहिजे. मी या महिलांचं कौतुक करते. दिवाळीचा पिरियड आहे तरीही आपण या महिला इथे उपस्थित झाल्या, तेव्हा मी त्यांचं अभिनंदन करते. अशा प्रकारे कशामुळे आल्या, त्या पुरुषांच्या प्रोत्साहनामुळे आल्या. त्यामुळे असं प्रोत्साहन, प्रेरणा ह्या आमच्या भावांनी, आमच्या बहिणीला केली तर आपलं समाजातील स्थान हे नक्की होईल. आणि समाजाच्या प्रगतीकरता सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे राजकीय क्षेत्रात येणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी आपली किंमत या प्रस्थापितांना दाखवायला पाहिजे. राजकीय क्षेत्रात म्हटलं तर जो कोणी आपल्याला कन्फर्म नेतृत्व आपल्याला दाखवायचं आहे ते कसं असायला हवं, त्याला समाजाच्या दुःखाची, समाजाचा अभ्यास असायला हवा, समाजाच्या दुःखाची जाणीव असायला हवी, समाजाशी त्याची नाळ जुळायला पाहिजे. कितीही उच्च पदावर गेल्यानंतर समाजाच्या समस्यांचं त्याने पुढील सभागृहामध्ये निराकरण करायला पाहिजे आणि त्यावर उपाय शोधायला पाहिजे आणि भांडून आणि झगडून आपल्या समाजासाठी काहीतरी मागायला पाहिजे. तेव्हाच आपला समाज हा इतर समाजाच्या लाईनीत बसू शकेल, आपल्या समाजाला प्रगती होऊ शकेल. आता समाज जर म्हटलं तर आपल्या महिला आल्या. महिलांच्या प्रोत्साहनासाठी पुरुषांनी सहभाग करावा हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आता महिलांबरोबर मग त्याच्या पाठोपाठ म्हटलं की मग रूढी परंपरा येतात. मग रूढी आणि परंपरा काय, तर रूढी आणि परंपरा एक काही प्रस्थापित वर्गाने आम्हा काही पुरुष आणि महिलांना गुंडाळण्यासाठी केलेला आहे. परंतु रूढी आणि परंपरा पहिले आधी आपण समजून घेऊया. रूढी आणि परंपरा ह्या 3 प्रकारच्या असतात. एक सामाजिक रूढी असतात, एक धार्मिक रूढी असतात आणि एक सांस्कृतिक रूढी असतात. आणि सामाजिक रूढीमध्ये काय येतं तर विवाह, अंतिम संस्कार आणि सामाजिक उत्सव जे आपण नेहमी साजरे करत असतो. त्याचप्रमाणे धार्मिक रूढीमध्ये काय येतं, देवाची पूजा अर्चना, तीर्थयात्रा हे येतात. आणि सांस्कृतिक रूढीमध्ये काय येतं, लोककला, लोकनृत्य हे यांचा सहभाग असतो. तेव्हा प्लीज आपण काळजीपूर्वक ऐका. हे 3 मी तुम्हाला काय सांगितलं, रूढी परंपरा.
जशा नाण्याला दोन बाजू असतात, त्याचे फायदे आणि तोटे सुद्धा आहेत, त्याचप्रमाणे ह्या आपण रूढी पाळतो, त्याचे आपण आता फायदे बघूया. यामुळे काय होते, समाजामध्ये एकता निर्माण होते. आपण सामाजिक उत्सव वगैरे वगैरे जे मी सांगितलं त्याकरता एकत्रित येतो, त्यामुळे काय होते, सामाजिक एकता निर्माण होते, समाजाचं संघटन होतं. त्याचबरोबर समाजाच्या विकासासाठी आपण एकत्रित येतो. परंतु याचे फायदे आपण बघितले, तोटे बघायचे झाल्यास असं होतं, कालबाह्य अवैज्ञानिक रूढी सुद्धा आपण पाळतो, काही ना काही कारणास्तव आपण त्या पाळतो. अवैज्ञानिक म्हणजे काय की त्याला विज्ञानाचा आधार नाही अशा रूढी ज्या आपण पाळतो, यामुळे काय होतं, समाजाच्या प्रगतीमध्ये काही प्रमाणात अडथळे निर्माण होतात, कुटुंबाच्या प्रगतीमध्ये सुद्धा अडथळे निर्माण होतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मानवाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते, अशा प्रकारचं होतं. मग आपण काय करायचं, रूढी पाळायच्या नाही का वगैरे वगैरे असा प्रश्न तुमच्यामध्ये निर्माण होईल. पण आपल्या समाजाच्या, आपल्या कुटुंबाच्या हितासाठी जे योग्य आहे, जे याला हानिकारक नाही, त्या रूढी आपण पाळायच्या. आणि ज्या हानिकारक आहे, वैज्ञानिक आहे, त्याचा आपण त्याग केला तर आपल्या समाजाची प्रगती ही निश्चित होईल. फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचे झाल्यास, मी तुम्हाला आता ज्वलंत उदाहरण झालेलं आहे नवरात्राचं. आपल्यापैकी बऱ्याच महिलांनी नवरात्राचे 9 दिवसाचे उपवास केले असते, केले की नाही, केले की नाही? हां, पुरुष सुद्धा करतात, महिला सुद्धा करतात, मी सुद्धा करते. आणि माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगते, पुरुष महिला नवरात्राचे 9 दिवस कोणी निरंतर करतात, कोणी कशा पद्धतीने करतात. परंतु काय होतं, आपण एका ठिकाणी बसतो का, पुरुष वर्ग शेतात जातात, नोकरी वर्ग नोकरदार असतात, ते कामावर जातात, महिलांना सुद्धा घरचे पूर्ण घर सांभाळावं लागतं. आपण कशासाठी करतो, हे सगळं आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, मुलांच्या सुखसमृद्धीसाठी आपण नवरात्र किंवा काही जे काही धार्मिक ते आपण करतो. परंतु मग काय होतं, आपण एवढे उपवास केले, पुरुष मंडळी सुद्धा बाहेर गेली, काही कामानिमित्त मग घरात आले, मग काय हे आपलं मानवी शरीर आहे, रुटीन त्याचं चेंज झालं, भूक तर हे लागणारच. मग त्या मागे एक रुटीन बिघडल्यामुळे काय होतं की आपली सगळ्या प्राण्यांची चिडचिड निर्माण होते. त्यांनी काय होतं, घरातली शांतता भंग होते. याला काही अपवाद आहे, मान्य आहे, परंतु बऱ्याचशा ठिकाणी माझ्या निरीक्षणात आलेलं आहे की यामुळे चिडचिड निर्माण होते, वाद निर्माण होतात, परिणामी आपल्या मुलांवर त्याचा परिणाम होतो, परिणामी आपल्या कुटुंब व्यवस्थेवर होतो. आता तुम्ही म्हणाल याचा परिणाम आपल्या कुटुंब व्यवस्थेवर कसा होईल, आपला कुटुंब प्रमुख सुद्धा त्यामध्ये येतो, घरच्या ताणतणावाचा इफेक्ट त्याच्यावर होतो. आणि तो जो काही व्यवसाय किंवा काही नोकरदार असे ते करतो, त्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. हे सर्व जर आपल्याला टाळायचं आहे, आपल्याला आपलं सुख, मुलांचं सुख दुःख, आपल्या सामान्य माणसाच्या एकदम नॉमिनल अशा गरजा असतात की आपलं घर, आपले मुलं बाळ सुशिक्षित झाली पाहिजे, समृद्ध झाली पाहिजे. मग याला एक उपाय आहे, पुढच्या वर्षीपासून आपण असं करून पाहूया, नवरात्रामध्ये आमच्या पुरुष वर्गाने आमच्या महिलांना, म्हणजे मग ती मुलगी असो, सून असो, पत्नी असो, आई असो, आमच्या या महिलांना आपण सन्मान तर करू शकत नाही, मला मान्य आहे, तुम्ही कितीही म्हटलं तुम्ही सन्मान करता तर मी त्यावर विश्वास ठेवत नाही. कारण आपणच म्हणतो पुरुष प्रधान संस्कृती आहे, आपण म्हणतो तुझं विश्व काय तर चूल मूल आणि एवढंच तुझं मर्यादित असतं असं आपण म्हणतो. परंतु असंही बघायला हवं की ह्या समाजाच्या प्रक्रियेमध्ये जर आपण महिलांच्या विचारांची जर दखल घेतली, महिलांच्या मनाची दखल घेतली, शेवटी ती एक महिला आहे, मन आहे, तिला ती आपल्या दुःख कुठेतरी व्यक्त करण्यासाठी आधार शोधत असते. पण काही अपवाद आहे, कुणीही याला जास्त मनावर घेऊ नये, कारण की त्यामध्ये काय होतं, त्या महिलेच्या विचारांना दबल्या जाते, त्यांचे विचार, त्यांचे दुःख दबल्या जातात. जर विचारांची दखल घेतली नाही तर मग ते कुठे वळतात, तर बाहेर कुठेतरी त्या या भावनांचा दुःख व्यक्त करण्याचा, समजावण्याचा आधार शोधतात. आणि मग अंधश्रद्धा आपोआप गुंडाळल्या जाते. बंधू बाबासारखे व्यक्ती फक्त स्त्रियांना म्हणून चालणार नाही, यामध्ये PhD झालेले लोकंसुद्धा त्यामध्ये गुरफटून जातात, त्यांची पिळवणूक होते, त्यांची फसवणूक होते. आणि हे सर्व टाळायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला देश आपला पक्का करायला हवं. मुलं आणि मुलीमध्ये भेदभाव करू नये, मुलं आणि मुलींना समान वागणूक दिली पाहिजे, त्यांना शिक्षण दिली पाहिजे. त्यांना जी आजच्या काळाची अशी गरज आहे, कॉम्प्युटर सायन्सच्या धावपळीच्या युगामध्ये मुलगा किंवा मुलगी असो,
ती जर स्वरक्षित राहिली तरच ती सुरक्षित राहते आणि ती सबळ आत्मविश्वास वाटतो, कॉन्फिडन्स वाटतो आणि ती आपलं स्थान या जगामध्ये निर्माण करू शकते. तेव्हा इथपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. तर या महिलांच्या बाबतीत पुन्हा एकदा एक महिला असल्यामुळे अजून सांगावं वाटतं की पुरुषांनी जर सहकार्य केलं तर त्या कुठल्याही क्षेत्रात प्रगती करतील. याची मी 101% गॅरंटी देते. कारण सर्वात जास्त मॅनेजमेंट ही महिलांना जमते. घरातलं पूर्ण घरात काही असो नसो ती आपल्या पाहुण्यांचं एकदा सगळं काही व्यवस्थित पार पाडते. फक्त आमच्या भावांची तिला साथ असणं अत्यंत गरजेचं आहे. आता याबरोबर आता आपण बोलत आहोत विवाह संस्थेवर सुद्धा बोलूया. जेव्हा विवाह आजकाल लग्न कार्य ही फार मोठ्या प्रमाणात घडत आहे, परंतु लग्न जुळल्यानंतर ती तुटण्याचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. लग्न झाल्यानंतर 1-1.5 वर्षात डिवोर्सचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. एवढंच काय तर 10-10, 15-15 वर्षानंतर डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. तर याला हे सगळं आपण विचार केला तर आपल्याच हातात उत्तर आहे. फक्त चिकित्सक बुद्धीने आपण स्वतः शांततेने विचार करायला हवा. हे असं का घडत आहे? पहिले तर मुला आणि मुलींना ते लग्न योग्य आहे का हे मान्य केलं पाहिजे, विचारलं पाहिजे. त्यानंतर ज्याप्रमाणे रथ आपल्या सगळ्यांना माहीत आहे, रथाला 2 चाके असतात. एक चाक जरी कोलमडलं तर पूर्ण रथ कोलमडतो. त्याचप्रमाणे या संसारूपी रथाला स्त्री आणि पुरुष ही 2 चाके आहेत. पुरुष हा परमेश्वराची कीर्ती आहे तर स्त्री ही मूर्ती आहे. एकमेकांना ही पूरक अशी आहे आणि ही पूरक अशी असल्यामुळे त्यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे, एकमेकांच्या विचारांचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, एकमेकांप्रती निष्ठा असली पाहिजे. मान्य आहे व्यक्तिरित्या प्रकृती असतात. इकडे 36 गुण जुळले, लग्न लावलं म्हणजे झालं नाही. कारण 2 व्यक्तींचे विचार कधीच एक असू शकत नाही. त्यावर मग आपल्यालाच उपाय काढायला पाहिजे. एकमेकांच्या विचारांची दखल घेऊन जे योग्य आहे ते करणे. त्याचबरोबर एकमेकांप्रती निष्ठा असणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास असणे. कुठलाही प्रॉब्लेम कुठल्याही स्तरावरचा आता म्हणायला गेलं तर शेती असो, शिक्षण असो, या कुठल्याही प्रॉब्लेम आपण बोलून शांततेने सॉल्व्ह करू शकतो. तेव्हा असं जर केलं तर ह्या बाकीचं जे प्रमाण वाढत आहे त्याला आळा बसेल. आता माझ्या शेतकरी समाज बांधवांसाठी मला एक सांगावं वाटतं. आपला शेतकरी समाज पानशेती करत होता, त्यानंतर आता इतर प्रवर्गाची शेतीसुद्धा करत आहे. ज्याप्रमाणे कापूस, तूर, मूग, भुईमूग, उडीद अशा प्रकारची शेती करतो. आपला काही समाज संत्रा, केळी ही सुद्धा शेती करतो. आणि तरीही आपल्या समाजाला कशामुळे शिक्षणाच्या अभावामुळे किंवा मागासलेपणामुळे आपल्याला दुय्यम स्थान कुठल्याही स्तरावर दुय्यम स्थान मिळालेले आहे, उपेक्षित राहिलेलं आहे. म्हणूनच मी आता पूर्वी आपल्याला युनिट म्हणजे एकत्रित वा संघटित वा हे सांगितलं. मग आता मी बोलत आहे ते कशावर? शेतीवर. तर काही काळानंतर पाण्याच्या व्यवसायात आपल्याला भरपूर काही नफा झाला नाही, त्या काळात झाला असेल, परंतु आता त्याचं काही एवढं आपल्याला प्रॉफिट मिळत नसल्यामुळे हा वर्ग या बाजूने वळला. परंतु यामध्येही आपल्याला निसर्गाची साथ मिळत नाही. आज आपण पहिली पिढी असेल की 8-8, 9-9 महिने पावसाळा आपण बघितलेला आहे. आम्ही आता येताना बघितलं कापसाला बोंड सुद्धा नाही. आमच्याकडे कापूस आले पण ते पूर्ण काही ठिकाणी पूर्ण पाण्यात सडलेला आहे. माध्यमांमधून आपल्या सर्वांना माहीत आहे पूर्ण सोयाबीन वगैरे यांना कोंब आलेली आहे. आणि संत्र्याच्या फळबागाच्या म्हणाल ते पूर्ण खाली आलेलं आहे, म्हणजे फळगळती झालेली आहे. त्याचबरोबर केळींना सुद्धा तोटा झालेला आहे. एवढं सगळं झालेलं असताना आमच्या शेतकऱ्याचं हिंमत कुठे असेल? अशा खचलेल्या शेतकऱ्यांबद्दल काही स्तरात काही सामाजिक उच्च पदावरील लोक आपल्या सर्वांना माहिती आहे 2-3 दिवसापूर्वीच असे भयानक वक्तव्य करतात, बेकार वक्तव्य करतात. तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. परंतु माझ्या समाजात आणि चुकीचा निर्णय आपण मग घेऊ शकतो. आपले समाज बांधव शेतकरी बांधव चुकीचा निर्णय घेतात. मला त्यांना एक सांगायचं आहे, असा चुकीचा निर्णय घेऊ नका. सरकार आपल्याला मदत करणारच आहे, परंतु त्या मदतीला वेळ आहे. मग आपल्या हातात आपलं सुख आहे. आपण काय करायचं? आपण आपल्या या शेतीचं नियोजन करायचं. तुम्ही म्हणाल ही आली कुठली आणि आम्हाला सांगते आम्ही परंपरागत शेती करतो, परंतु माझ्या अनुभवातून आपण सर्व वरिष्ठ आहात. पण एखादा विचार घेतला तरी काही हरकत नाही की शेतीचं नियोजन कसं असावं.
आजपर्यंत आपली शेती झाली, त्याचा आता पोत बदललेला आहे, त्याचं पीक आपण बदलायला हवं. मला वाटते या पॉम्पलेटमध्ये मला एक कृषी अधिकारी दिसले होते, ते सुद्धा आपल्याला सांगतील. तर आपलं पोत सांभाळायचं, शेतीत पीक बदलायचं, नुसतं त्याच्यावर अवलंबून न राहता आजची युवक पिढी सुद्धा खूप हुशार आहे. त्यांच्या कल्पना, त्यांच्या आयडिया आपण आत्मसात केल्या पाहिजे. त्यांच्याकडूनही काहीतरी शिकण्यासारखं असतं. माणूस हा जन्मापासून मरणापर्यंत काही ना काही शिकत असतो. तेव्हा त्या आयडिया जर आपण आपल्या प्रक्रियेमध्ये आणल्या तर नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना फायदा होईल. असं आपण करायला हवं. मग काय होतं, कुटुंबाच्या आपण हे आपल्याला सांगितलेलं आहे. मग या शेतकऱ्यांसाठी मला एक सांगावं वाटतं, कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका. फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर अशी काही फ्रस्ट्रेशनमध्ये स्थिती मुलांची, मुलींची, स्त्रियांची, पुरुषांची, सगळ्यांची येते. यावेळेस माझ्या या दोन मुली आत्मसात कराव्या किंवा विचार करावा. जीवन असतं जगण्यासाठी, सुखदुःखाची चव चाखण्यासाठी. प्लीज काळजीपूर्वक ऐका. जीवन असतं जगण्यासाठी, सुखदुःखाची चव चाखण्यासाठी. पुन्हा नव्या केलेल्या चुका, आपल्या काही हातून मानवी देहात चुका या होणारच. केलेल्या चुका सुधारण्यासाठी आणि पुन्हा नव्याने जगण्यासाठी. तेव्हा माझी शेतकरी बांधवांना, शेतकरी एवढा आमच्या कष्टकरी समाज बांधवांसारखा कुणीही या मला तरी वाटतं कुठला व्यावसायिक नाही, कुठला कोणीच नाही. कारण जे सावकाराकडून, बँकांकडून जे 2-2 त्याच्याही पेक्षा जास्त प्रकारचं बियाणं घेतो, खतं घेतो आणि मातीत टाकतं. 0% गॅरंटी असते की आपण टाकलं त्याचा आपल्याला परतावा मिळेल का. तरीही आपली शेती करतो, हिंमत असते, आपल्या हातावर कष्ट करावर त्याची विश्वास असतो, त्यामुळे ते करतो. फक्त एक साधं स्वप्न असतं, माझ्या कुटुंब समोर गेलं पाहिजे, माझी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली झाली पाहिजे, माझ्या मुलाबाळांचं शिक्षण व्यवस्थित झालं पाहिजे, माझ्या मुलींचं लग्न झाली पाहिजे, एवढीच अपेक्षा असते. मग आपण अशा प्रकारे नवीन जे आपली मुलं असतात किंवा नवीन युवक असतात, नवीन पिढी असते, त्यांची सुद्धा नवीन आयडिया घ्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. मी आपला बराचसा वेळ घेतला तर ते शेवटी माझ्या महिलांसाठी एकच सांगते, कुठल्याही क्षेत्रात जा, पुरुषांना सुद्धा सांगते, फक्त तुमचं सहकार्य, प्रेरणा किंवा काही असेल तर आमच्या महिला कुठेही कमी पडणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी घेते. आणि सगळ्यात शेवटी महिलांसाठी एक वाक्य बोलते, कोशिश करनी चाहिए, सपने पूरे भी होते हैं, माना दुनिया गलत है लेकिन कुछ लोग यहाँ अच्छे भी होते हैं. धन्यवाद. मला इथे बोलवलं, आयोजकांचे आभार, आपल्या सर्वांचे आभार, मला संधी दिली त्याबद्दल पुढे एकदा आभार.